नमस्कार मित्रांनो, अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे डिपार्टमेंट अंतर्गत महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयासाठी मित्रांनो नवीन जाहिरात आलेले बघू शकता मित्रांनो. पदाचं नाव आहे सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक या पदासाठी नवीन जाहिरात आलेले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार मित्रांनो. एकूण किती जागेसाठी जाहिरात आहे, एक्झाम कधी येऊ शकते, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे, फीस काय असणार आहे, एज्युकेशन काय काय पाहिजे, हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे विभाग महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाअंतर्गत जाहिरात आलेले मित्रांनो. तर खाली बघू शकता अपडेट. अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिपत्याखालील गट क पदासाठी मित्रांनो, पदाचं नाव बघू शकता तुम्ही सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक यांची 16 रिक्त पदे सरळ सेवेने भरायची असून त्यासाठी मागासवर्गीय खुल्या प्रवर्गातील इच्छुक अर्थप्राप्त उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. तर खाली बघू शकता जाहिरात क्रमांक 1 पदाचं नाव बघू शकता तुम्ही सहाय्यक सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक. एकूण पदसंख्या बघू शकता तुम्ही किती जागा, एकूण 16 जागा आहे मित्रांनो. सॅलरी बघू शकता स्केल 15 41,800 ते 1,32,300 पर्यंत सॅलरी असणार आहे मित्रांनो. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख बघू शकता. फॉर्म भरायला सुरुवात कधीपासून होते, 10/2/2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात होते मित्रांनो. आणि शेवटची तारीख बघू शकता 11/3/2026 रोजी फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे. खाली बघू शकता तुम्ही पदाचं नाव शासकीय दस्तऐवज परीक्षक सरळ सेवा भरती आहे मित्रांनो. ही एकच एक्झाम असणार आहे. सॅलरी बघू शकता तुम्ही. आणि खाली बघा मित्रांनो, कॅटेगरी वाईज किती जागा आहे चेक करू शकता. एकूण 16 जागा आहे मित्रांनो. कॅटेगरी वाईज चेक करा कॅटेगरीज किती जागा आहे. तर इथं एज्युकेशन क्रायटेरिया बघू शकता मित्रांनो. मान्यता प्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवीधर मुख्य विषय रसायनशास्त्र भौतिकशास्त्र उपविषयासह प्रथम अथवा द्वितीय श्रेणीतील उमेदवार किंवा न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर BSc एज्युकेशन क्रायटेरिया पाहिजे मित्रांनो, तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार. ज्यांचं BSc झालेलं आहे अशाच कॅन्डिडेटना फॉर्म भरता येणार आहे. आणि शारीरिक पात्रता बघू शकता तुम्ही. महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय दिनांक 27/5/2008 नुसार अपंगांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, याच्यात अपंगांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे. अपंगांना इथं अर्ज करता येणार नाहीये. तर खाली बघू शकता वयोमर्यादा ओपनवाल्यासाठी बघू शकता 18 ते 38 वर्षापर्यंत आणि इतर मागास वर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत. परीक्षेचं स्वरूप बघू शकता तुम्ही. 200 ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे मित्रांनो. 200 मार्काची एक्झाम असणार आहे. 200 गुणांची एक्झाम असणार मित्रांनो. 200 गुण असणार आहे. तुम्हाला 2 तास टायमिंग असणार आहे एक्झामसाठी बघू शकता. 120 मिनिट म्हणजे 2 तास. 200 मार्काची एक्झाम असणार आहे मित्रांनो. माझी सैनिकला शुल्क लागू नाहीये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.